नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी। जिल्हा न्यायालय भरती 2023-24 सेकंड आन्सर विषयी फायनली अपडेट आलेली आहे। आता ही अपडेट काय आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड डेट जी आहे ती सेकंड आन्सर कीची काय आहे, ती सर्व माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी कोणतीही अपडेट जी आहे तुमच्याकडून मिस होणार नाही। सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, कारण की सुप्रीम कोर्ट यांनी ऑफिशियली निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि केस डिसमिस करून विद्यार्थ्यांच्या बाजूने 2023-24चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे। म्हणजे आता कुठल्याही प्रकारचा स्टे जो आहे तो राहिलेला नाही आणि पुढील प्रोसेससाठी रस्ता जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि त्यामुळेच आता कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही। आता सेकंड आन्सर की कधी येणार ते तर आपण जाणून घेणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर कट ऑफ किती लागेल आणि काय विषय होणार, किंवा स्वच्छता चाचणीसाठी आणि टायपिंगसाठी कोण पात्र होणार याच्याविषयी काहीतरी माहिती सांगा। त्यामुळे ती माहिती आपण अगोदर जाणून घेऊया कट ऑफ विषयी आणि त्याच्यानंतर लगेचच आपण सेकंड आन्सर की विषयी माहिती जी आहे ती जाणून घेऊया। सर्वात प्रथम आता शिपाई व हमाल या पदासाठी कट ऑफ जो आहे तो किती लागू शकतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 14, 15 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुमचे चान्सेस जे आहे ते 100% आहेतच की स्वच्छता चाचणीसाठी पात्र होणार। आता यावर दोन फॅक्टर महत्त्वपूर्ण डिपेंड करतात, एक म्हणजे तुम्ही निवडलेला जिल्हा आणि दुसरा म्हणजे सेकंड आन्सर की। आता हे दोन्ही फॅक्टर अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण की तुमच्या जिल्ह्यानुसार किती कॉम्पिटिशन आहे आणि आता तुमचे मार्क्स जे आहेत ते सेकंड आन्सर कीमध्ये किती वाढू शकतात त्यावर देखील भरपूर गोष्टी जे आहेत ते डिपेंड करतातच। म्हणजे जर आता सेकंड आन्सर कीमध्ये तुमचे मार्क्स जे आहेत, जरी तुम्हाला आता सध्या 10-12 मार्क असतील आणि सेकंड आन्सर कीमध्ये जर तुमचे 3 ते 4 जर मार्क्स जर वाढले तरी देखील तुम्ही स्वच्छता चाचणीसाठी डायरेक्ट पात्र जे आहेत ते होऊ शकतात आणि लिपिकसाठी देखील तसेच आहे। स्वच्छता चाचणीसाठी जर विद्यार्थी पात्र झाले तर त्यांना स्वच्छता चाचणी देण्यासाठी पुढे चान्सेस जे आहेत ते मिळणार आणि सेकंड आन्सर कीद्वारे मार्क्स जे आहेत ते वाढतातच। जर कमी झाले तर 1 ते 2 मार्क्स देखील कमी होऊ शकतात, परंतु मार्क्स वाढण्याचे चान्सेस जे आहे ते भरपूर असतात। आता लिपिकसाठी देखील तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती कीबोर्डवर प्रॅक्टिस चालू ठेवा। 20-21 मार्क्स जरी असतील तरी देखील लिपिकसाठी काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही टायपिंगसाठी नक्कीच पात्र व्हाल। आता आपला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे सेकंड आन्सर कीची मोस्ट एक्सपेक्टेड डेट जी आहे ती काय असणार आहे। आता एक गोष्ट तुम्हाला तर माहितीच आहे, सुप्रीम कोर्टाचा ऑफिशियल यांचा निर्णय जो आहे तो 9 तारखेला आलता, म्हणजे 9 जुलै रोजी तो निर्णय जो आहे तो आलेला होता। आता 9 तारीख होऊन आज जवळपास 3 ते 4 दिवस होऊन गेलेले आहेत आणि आता अजूनपर्यंत अपडेट का आली नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता सर्वात प्रथम प्रोसेस जे आहे त्या 1 वीक जो आहे तो घेत असतात, म्हणजे अजून फक्त 4 ते 5 दिवसच तुम्हाला वाट पाहायची आहे। त्याच्यानंतर ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज होणार आणि ते नोटिफिकेशन कशा बाबतीत असणार आहे, तर ते नोटिफिकेशन असणार आहे तुमच्या सेकंड आन्सर कीबाबत। म्हणजे सेकंड आन्सर की येण्याच्या अगोदर तुम्हाला एक GR जो आहे, GR म्हणजे प्रसिद्धीपत्रक, थोडक्यात प्रसिद्धीपत्रक जे आहे ते एक प्रसिद्ध होत असते आणि त्या प्रसिद्धीपत्रकात सेकंड आन्सर कीची एक्झॅक्ट डेट आणि टाईम तसेच वेबसाईट देखील दिलेली असते। म्हणजे तो प्रसिद्धीपत्रक जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। ते प्रसिद्धीपत्रक आता येत्या 4 ते 5 दिवसात प्रसिद्ध होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत, कारण की जिल्हा कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त 8 दिवसाच्या आत त्यांना प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर करावेच लागते। त्यामुळे प्रोसेसेस जे आहे ते प्रसिद्धीपत्रक 8 दिवसात जर आले, म्हणजे हे 4 दिवस आणि पुढील 4 दिवस म्हणजे 8 दिवसात जर प्रसिद्धीपत्रक आले, तर तुम्हाला तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते, कारण की प्रसिद्धीपत्रकवर एक्झॅक्ट डेट आणि टाईम देखील तुम्हाला दिलेलाच असणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आणि ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची सेकंड आन्सर की येऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या सेकंड आन्सर कीमध्ये किती मार्क्स वाढले ते देखील समजून जाईल। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट जर आली तर सर्वात अगोदर अपडेट जे आहे ते आपणच देत असतो। आतापर्यंत आपण जिल्हा न्यायालयाची प्रत्येक छोटी असो, मोठी असो किंवा कोणतीही प्रकारची अपडेट असो आतापर्यंत कव्हर अप केलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।